भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपाप्रकरणी संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपाप्रकरणी संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावली आहे। त्याचवेळी राऊत यांना न्यायालयाने 25,000 रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचाही आदेश दिलाय। संजय राउत को 15 दिन की सजा सुनाई गई, उसको कस्टडी में लिया गया है। 25,000 रुपया जुर्माना जो उन्होंने कंप्लेंट प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या को देना पड़ेगा। मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत असे राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला। या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा यांची तक्रार योग्य ठरवली। तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली। मीरा भाईंदर येथील 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते। मात्र बनावट कागदपत्रे सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता। त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता। पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे आणि चित्रफितींचा विचार करता राऊत यांनी मेधा यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे। त्यांनी केलेले विधान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऐकले आणि वर्तमानपत्रातून वाचले। राऊत यांच्या वक्तव्यामुळे मेधा यांच्या प्रतिष्ठेला हानी पोचली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होते। त्यामुळे राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त 15 व 16 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झाले होते। ते वाचून आपल्याला धक्का बसला असे मेधा यांनी तक्रारीत म्हटले होते। राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत। सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आली असल्याचा दावा मेधा यांनी केला होता।